हॅलो स्टुडंट, आज आपण बघणार आहोत संत कृपा झाली। ही संतवाणी आहे जी संत बहिणाबाई यांनी रचलेली आहे। संत बहिणाबाई यांचा जन्म झाला 1668ला आणि मृत्यू झाला 1700ला। तर पहिले संत बहिणाबाई यांच्याबद्दल आपण जाणून घेऊया। संत बहिणाबाई या वारकरी संप्रदायातील संत कवयित्री, त्या संत तुकाराम यांच्या शिष्या होत्या आणि म्हणूनच संत तुकाराम यांचे जे अभंग आहे त्यांच्या अभंगाचा प्रभाव आपल्याला संत बहिणाबाई यांच्या अभंगामध्ये जाणवतो। तर संत बहिणाबाई यांच्या अभंगाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या अभंगाची उत्कटता, हे त्यांच्या अभंगाचं वैशिष्ट्य आहे। त्यांनी प्रस्तुत अभंगामध्ये म्हणजे संत कृपा झाली यामध्ये सांगितलेलं आहे की कशी जेव्हा वारकरी संप्रदायाच्या मंदिराची उभारणी झाली त्या उभारणीमध्ये कोणकोणत्या संतांनी कसा कसा मोलाचा वाटा दिला आणि कोणत्या संतांनी कोणतं कार्य केलं हे अगदी त्यांनी छान सविस्तरपणे यामध्ये सांगितलेलं आहे। तर कवितेला सुरुवात करू आपण। संत कृपा झाली इमारत फळा आली, ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया। संत कृपा झाली, संत कृपा झाली म्हणजे संतांची कृपा झाली, संतांचा काय मिळाला, आशीर्वाद मिळाला आणि संतांच्या आशीर्वादामुळेच काय झालं, इमारत फळा आली। म्हणजे जी वारकरी संप्रदायाची मंदिराची जी उभारणी झाली, वारकरी संप्रदायाची इमारत जेव्हा त्यांनी उभी केली त्यासाठी वेगवेगळे संत काय झाले, एकत्र आले आणि त्या सर्व संतांनी मिळून काय केलं, कार्य केलं आणि आपापल्या कार्याने आपापल्या परीने त्यांनी हा संप्रदाय उभा करण्याचा प्रयत्न केला। तर अशा या सर्व संतांची काय झाली, कृपा झाली आणि म्हणूनच काय शक्य झालं, जी वारकरी संप्रदायाची इमारत आहे, मंदिराची जी इमारत आहे ती फळा आली। फळा आली म्हणजे फलद्रूप झाली किंवा इमारत उभी झाली किंवा इमारत ही पूर्ण होऊ शकली। तर कोणामुळे, संतांच्या कृपेमुळे झाली। ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया। तर सर्वप्रथम आता आपण यामध्ये कोणकोणत्या संतांनी मोलाचा वाटा दिला, तर संत बहिणाबाईंनी आता इथे कोणत्या कोणत्या संतांनी त्यांचा मोलाचा वाटा त्यांनी दिला ते इथे त्यांनी सांगितलेलं आहे। सर्वप्रथम म्हणजे ज्ञानदेव, ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालय। तर ज्ञानदेव, ज्ञानदेव म्हणजे ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वरांनी कोणता ग्रंथ लिहिलेला आहे, ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिलेला आहे। तर ज्ञानेश्वरीचे रचिते म्हणजे ज्ञानदेव, त्यांनी काय केलं आहे, या वारकरी संप्रदायाचा म्हणजेच या वारकरी संप्रदायाची स्थापना केलेली आहे, त्याची निर्मिती कोणी केली, ज्ञानदेवांनी केली आणि म्हणून इथे म्हटलेलं आहे की त्यांनी काय रचला आहे, पाया रचलेला आहे। पाया काय असतो, अतिशय महत्त्वाचा असतो। आपण जेव्हा कोणतीही इमारत बांधत असतो, कोणतीही बिल्डिंग बांधत असतो तर त्यासाठी त्याचा पाया हा कसा असते, मजबूत असणं आवश्यक असतो। त्याचा पाया हा जेवढा खोल राहील, जेवढा खोलवर रुजलेला राहील तेवढीच ती इमारत कशी असते, भक्कमपणे उभी राहत असते। तर इथे पण ज्ञानदेव हे काय झालेले आहे त्या इमारतीचे पाया झालेले आहे। म्हणजेच या संस्थेची किंवा या पंथाची स्थापना कोणी केलेली आहे, ज्ञानदेवांनी केलेली आहे। उभारिले देवालया आणि अशा प्रकारे त्यांनी पाया रचून या वारकरी संप्रदायाच्या पंथाची उभारणी केलेली आहे। जसं झाड असतं, झाडाची मुळं कशी खोलवर जमिनीत रुजलेली असतात, जेवढी त्याची मुळं खोलवर रुजलेली असतात तेवढंच ते झाड कसं असते, आकाशात उंच वाढलेलं असतं। त्याची जर मुळंच खोल गेलेली नाही तर ते झाड पण जास्त काळ टिकू शकणार नाही आणि म्हणून त्यासाठी पाया हा अत्यंत महत्त्वाचा असतो आणि इथे पायाचं काम कोणी केलेलं आहे, ज्ञानदेवांनी केलेलं आहे। नामातयाचा किंकर तेने रचिले ते आवार। त्यानंतरचे संत कवी आहे ज्यांनी या इमारत उभारणीमध्ये महत्त्वाचा वाटा दिलेला आहे ते म्हणजे नामदेव। नामा म्हणजे नामदेव, नामदेव तयाचा किंकर, किंकर म्हणजे भिंतीचे दगड, तेने रचिले ते आवार। तर नामदेव हे काय झाले, त्या वारकरी संप्रदायाच्या उभारणीमध्ये किंकर झाले। किंकर म्हणजे भिंतीचे दगड झाले। जी भिंत असते ती भिंत पण कशी असते, अगदी महत्त्वाची असते, जे तेने रचिले ते आवार। त्याचप्रमाणे त्यांनी त्या वारकरी संप्रदायाचा जो प्रचार आहे तो कसा केला, अगदी सगळीकडे पसरवला। जसं मागच्या कवितेत आपण पाहिलं संत नामदेवांचं, संत नामदेवांनी काय केलं होतं, त्यांचं जे कार्य होतं वारकरी संप्रदायाची किंवा भागवत धर्माची त्यांनी जी पताका फडकवली होती ती फक्त महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर पण जाऊन त्यांनी ती फडकवली। पंजाबमध्ये ते गेले होते आणि तिथे त्यांनी ती भागवत धर्माची पताका फडकवली होती। म्हणजेच त्यांनी या वारकरी
वारकरी संप्रदायाचं किंवा भागवत संप्रदायाचं काय केलं, जो प्रचार केला तो फक्त महाराष्ट्रापुरतच मर्यादित न ठेवता महाराष्ट्राच्या बाहेर देखील त्यांनी तो प्रचार केला. आणि म्हणूनच म्हटलंय की तेने रचिले ते आवार. आवार म्हणजे प्रांगण. त्यानंतरच्या चरणामध्ये संत बहिणाबाईंनी सांगितलं आहे की जनार्दन एकनाथ. आता एकनाथांबद्दल सांगितलेलं आहे. एकनाथांचा या इमारतीमध्ये कसा महत्त्वाचा वाटा आहे. तर एकनाथ हे कोण होते, जनार्दन स्वामींचे शिष्य होते. म्हणजेच संत एकनाथांचे गुरु कोण होते, जनार्दन स्वामी होते. तर अशा जनार्दन स्वामींचे शिष्य म्हणजेच संत एकनाथ ते काय झाले, खांब दिधला भागवत. त्यांनी भागवत रूपी भक्कम असे खांब झाले. कोणाचे, वारकरी संप्रदायाचे झाले. म्हणजेच त्यांनी काय केलेलं आहे, भागवत नावाचा ग्रंथ पण लिहिलेला आहे. आणि हा भागवत नावाचा जो ग्रंथ लिहिला त्यामुळे वारकरी संप्रदायाला काय मिळालं, एक प्रकारची मजबूती मिळाली किंवा बळकटी मिळाली. ते काय झाले होते, कारण खांब झाले होते. जसं आपल्या घरी खांब म्हणजे पिल्लर एक प्रकारचा, हे काय करत असते, संपूर्ण मंदिराचा हा डोलारा पेलण्याचं काम खांब करत असते. आपल्या घरी कुटुंबप्रमुख कोण असतो, आपले वडील असतात. तर एक प्रकारे ते पण काय असतात, आपल्या घरचे पिल्लर असतात. म्हणजे ते खांब असतात. आपण त्या खांबाशिवाय आपल्या घराची कल्पना करू शकत नाही. तो खांबच जर कोसळला तर आपल्या कुटुंबाची अवस्था कशी होईल, अगदी ते कोलमडून जाईल. तर त्याचप्रमाणे इथे संत एकनाथ पण कसे अगदी महत्त्वाचे आहे. त्यांनी पण वारकरी संप्रदायासाठी काय झाले होते, ते खांब झाले होते. कारण त्यांनी भागवत नावाचा ग्रंथ लिहिला होता आणि वारकरी संप्रदायासाठी ते भक्कम असे खांब झाले होते. आणि आपल्या बळावर त्यांनी या संप्रदायाचा डोलारा काय केला, पेलला होता. त्यानंतरचे संत कवी आहे तुका झालासे कळस भजन करा सावकाश. नंतरचे संत कवी आहे तुकाराम महाराज. तर तुकाराम महाराज काय झाले, या वारकरी संप्रदायाचे कळस झाले. कळस म्हणजे त्यांचं कार्य जे होतं ते कसं होतं, अगदी उत्तुंग असं कार्य होतं. आणि त्या कार्यामुळे ते काय झाले, त्यांनी या वारकरी संप्रदायाला अगदी वैभव असं प्राप्त करून दिलं. भजन करा सावकाश. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या संतांनी त्यांचं मोलाचं कार्य हे वारकरी संप्रदायासाठी केलं. आणि त्यांच्यामुळेच वारकरी संप्रदायाची इमारत ही उभी होऊ शकली. तर सर्वात प्रथम आपण काय पाहिलं, ज्ञानदेवांनी काय रचला, पाया रचला. त्यानंतर संत नामदेव काय झाले होते, किंकर झाले होते. म्हणजेच ते भिंतीचे दगड झाले होते. त्यानंतरचं एकनाथ काय झाले होते, खांब झाले होते. आणि शेवटचे संत कवी म्हणजे तुकाराम, ते काय झाले, कळस झाले. म्हणजे त्यांनी केलेलं कार्य अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यांच्यामुळेच काय झालं, या वारकरी संप्रदायाला वैभव असं प्राप्त झालं. म्हणजे त्याची जी प्रचिती आहे ती सर्वीकडे त्यांनी मिळवून दिली, त्याची कीर्ती सगळीकडे पसरवली. त्यानंतर संत बहिणाबाई म्हणतात की भजन करा सावकाश. तर अशा या वारकरी संप्रदायाच्या मंदिराची उभारणी झालेली आहे. या सर्व संतांमुळे ती उभारणी शक्य झालेली आहे. आता सर्व जे भक्त आहेत त्या भक्तांनी काय करावं, शांत चित्ताने आणि भक्तिभावाने काय करावं, भजन करावं. विठ्ठलाचं भजन हे मंदिरामध्ये बसून करावं. बहिणी म्हणे फडकती ध्वजा निरूपणा केले बोजा. त्यानंतर सर्वात शेवटच्या चरणामध्ये संत बहिणाबाई सांगत आहे की जे भक्ताचं निशाण आहे ते काय होत आहे, अगदी डौलाने फडकत आहे किंवा लहरत आहे. कुठे लहरत आहे, वारकरी संप्रदायाच्या मंदिरावर भक्तांचं जे निशाण आहे, फडकती ध्वजा. ध्वजा म्हणजे निशाण किंवा झेंडा. तो काय होत आहे, अगदी छान लहरत आहे किंवा फडकत आहे. निरूपणा केले बोजा. आणि आता मी हे जे केलेलं निवेदन आहे किंवा जे काही प्रवचन सांगितलेलं आहे या संतांबद्दल, ते काय करत आहे, मी अगदी भक्तिभावाने तुम्हाला सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारे संत बहिणाबाईंनी संत कृपा झाली या अभंगामध्ये वेगवेगळ्या संतांचं मोलाचं कार्य, वारकरी संप्रदायाच्या इमारती उभारणीमध्ये त्यांचं महत्त्वाचं कार्य किंवा मोलाचं कार्य कसं आहे हे त्यांनी या अभंगातून आपल्याला सांगितलेलं आहे. थँक्यू.